महापौर रूपाराणी निकम यांच्या संकल्पनेनुसार माझं शहर माझी जबाबदारी हे अभियान राबवण्यात येते। या अभियानाअंतर्गत आज कोल्हापूर शहरात स्वच्छता अभियान राबवण्यात आलं। या अभियानात महापालिका अधिकारी, कर्मचारी, विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। तावडे हॉटेलपासून सुरू झालेल्या या मोहिमेत शहरातील प्रमुख रस्ते, चौक, रंकाळा परिसरासह उपनगरातही स्वच्छता करण्यात आली। आज दिवसभरात 30 टन कचरा गोळा झाला। नागरिकांनी कचरा रस्त्याकडेला न टाकता कचरा गाडीतच टाकावा असं आवाहन महापौर आणि आयुक्तांनी केलंय। कोल्हापूरच्या महापौरपदी निवड झाल्यानंतर रूपाराणी निकम यांनी माझं शहर माझी जबाबदारी ही संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतलाय। त्या अनुषंगानं आज व्यापक महास्वच्छता अभियान राबवण्यात आलं। तावडे हॉटेल इथल्या शहराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ महापौर रूपाराणी निकम, आयुक्त के मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ झाला। यावेळी भाजप गटनेते मुरलीधर जाधव, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील, नगरसेवक वैभव माने, मुख्य आरोग्य निरीक्षक जयंत पवार यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते। महापौर आणि आयुक्तांसह सर्वच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हातात झाडू घेऊन स्वच्छतेत सहभाग घेतला। रस्ते, दुभाजक, फुटपाथ यांची स्वच्छता करण्यात आली। रस्त्यावर साचलेली खर माती, झाडं, झुडपं जेसीबीच्या सहाय्यानं हटवण्यात आली। एकाच वेळी संपूर्ण शहरात नगरसेवक आणि विविध संस्था संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला। मार्केट यार्ड ते ताराराणी चौकापर्यंतचा रस्ता शेकडो हातांच्या सहाय्यानं स्वच्छ झाला। कावळा नाका इथल्या महाराणी छत्रपती ताराराणी यांच्या पुतळ्याची स्वच्छता करण्यात आली। माझं शहर माझी जबाबदारी या अंतर्गत शहर स्वच्छतेला प्रारंभ झालाय। ही मोहीम अशीच पुढे सुरू राहणार असून नागरिकांनी त्यात सहभाग घ्यावा असं आवाहन महापौर रूपाराणी निकम यांनी केलंय। माझं शहर माझी जबाबदारी या अनुषंगाने आम्हा लोकांना सर्वांनाच आमच्या जबाबदारीची जाणीव आहे आणि कोल्हापूर शहराचं विस्कळीकरण जे झालेलं आहे ते थोडंसं सुरळीत आणण्याच्या दृष्टीने हे पहिलं पाऊल असून हा पहिला भाग आहे। नंतरच्या भागामध्ये सुद्धा अगदी उपनगरांमध्ये सुद्धा स्वच्छता केली जाणार आहे। अशी कायम राहणार की थोडे दिवस करूनंतर थोडे बंद होणार असं? माझ्या कामाची पद्धतच अशी आहे की एखादं काम सुरू एकतर करायचं नाही आणि जर करायचं असेल तर ते कधी थांबवायचं नाही। आयुक्त के मंजुलक्ष्मी यांच्यासह सर्वच अधिकारी आणि कर्मचारी या मोहिमेत सक्रिय सहभागी झाले होते। शहर स्वच्छतेची जबाबदारी महापालिकेची आहेच, पण नागरिकांनीही कचरा रस्त्यावर आणि इतरत्र न टाकता घंटागाडीत टाकावा। रस्त्यावर गुटखा, मावा खाऊन थुंकू नये असं आवाहन आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी केलंय। आज फक्त सुरुवात आहे। तुम्ही सांगितल्याप्रमाणे हे कसं आपण कंटिन्यू ठेवायचं हाच आपल्याप्रमाणे म्हणजे मोठा आपला टार्गेट ठेवायला पाहिजे आणि ह्याच्यासाठी प्रत्येक आपला स्वच्छता कर्मचारी आहे, अधिकारी आहे, पदाधिकारी आहे, ह्यांना टार्गेट देऊन आपण प्रत्येकाने एक एक भागाच्या आपण नोडल ऑफिसर पण बनवून हे करणार आहे। त्याच्या पलीकडे आपण जो शहरवासी आहे सर्वांना पण माझी विनंती आहे की आपण पण आपला पण मोठा जबाबदारी आहे। माझा कोल्हापूर माझा जबाबदारी असं आपण जे स्लोगन फ्रेम केलेले आहे त्याच्यापणे आपण पण कामात जाताना जो रोडच्या साईडमध्ये वगैरे कचरा फेकण्याचं प्रमाण पण आपण टाळावे। आजच्या स्वच्छता मोहिमेत सत्ताधारी नगरसेवकांबरोबरच विरोधी नगरसेवकांनी स्वयंस्फूर्तीनं सहभाग घेतला। कोल्हापूर शहर स्वच्छ सुंदर असावं ही सर्वांचीच भूमिका आहे। महापौरांनी केलेल्या आवाहनानुसार या मोहिमेत सहभागी झालो आहोत। चांगल्या कामाला आपला विरोध नाही असं विरोधी पक्षनेता राजेश लाटकर यांनी सांगितलं। कचऱ्यापासून आपण शहराला कमी करू शकलो तरी ही फार मोठी जबाबदारी राहील। महापालिका कर्मचारी हे कायम त्या कामासाठी आहेतच, पण नागरिक म्हणून आपली देखील जबाबदारी आहे। हे महापौर साहेबांच्या आव्हानातनं ही जबाबदारी पुन्हा एकदा ती प्रत्येकाला जाणीव झालेली आहे आणि हा उपक्रम असाच चालू राहिला पाहिजे। यात विरोधक सत्ताधारी नाही, स्वच्छता राहणे, कचरामुक्त शहर राहणे ही प्रत्येकाचीच जबाबदारी आहे। त्यात कसलंही राजकारण न बघता आम्ही देखील यात सगळेजण सहभागी झालेलो आहोत। महापालिका आरोग्य कर्मचारी आज दिवसभर या मोहिमेत राबत होते। गोळा केलेला कचरा ट्रॅक्टर आणि डंपरमध्ये भरून तो झूम प्रकल्पावर पाठवला जात होता। गंगावेश ते फुलेवाडी जकात नाका यासह रंकाळ्याचा संपूर्ण परिसर या मोहिमेद्वारे स्वच्छ करण्यात आला। उपमहापौर अक्षय जरग आणि इंद्रजित बोंद्रे यांनी रंकाळा चौपाटी परिसरात स्वच्छता मोहीम राबवली। उपमहापौरांनी स्वतः दुचाकीवरून रंकाळा परिसरात धूर फवारणी केली। शाहू टोल नाका ते कृषी महाविद्यालयापर्यंतच्या रस्त्याची
नाक्याची स्वच्छता नगरसेवक बबन मोकाशी, भाजप सरचिटणीस रीमा पालनकर, शिवसेना उपाध्यक्ष टिंकू देशपांडे, जीवेश्वर टीमचे रजतकुमार ओसवाल, विश्वजित गुडले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. एकूणच आजच्या या स्वच्छता मोहिमेत सुमारे 30 टन कचरा गोळा झाला. या मोहिमेत रोटरी क्लब, कोल्हापूर ऑप्टिकल वेलफेअर असोसिएशन, हर्षवर्धन सामाजिक कल्याण संस्था, वृक्षवल्ली संस्था, सावली केअर, सावली सोशल सर्कल, जिव्हेश्वर टीम, रंकाळा संरक्षण समिती, खण विहार मित्रमंडळाचे कार्यकर्ते यांच्यासह विविध तालीम मंडळ आणि संस्था संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.